पक्षामध्ये पुन्हा एकदा येण्याचा भारतीय जनता पार्टीमधून जो ओघ चालू आहे, मला वाटतं मी 2 दिवसापूर्वी बोललो, साहेब कालचा प्रवेश आजचा प्रवेश म्हणजे 2 दिवस तर चुकले नाही. मला वाटतं उद्याला काहीतरी हॅट्रिक होणार की पुन्हा एकदा 3 आकडा हा साध्य कुठेतरी होईल असं मला वाटतंय. आणि आज सावणे विभागातून कराडेमधून आलेले आमचे सहकारी जे भारतीय जनता पार्टीमधून शेतकरी कामगार पक्षात आलेत आणि जिथून मला वाटतं की आपल्या घारापुरीमधून आलेले माझे मित्र ते देखील आज भारतीय जनता पार्टीमधून आपल्या शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश करते होत आहेत. तुम्हाला एकच सांगतो की आपण आमच्यावर विश्वास ठेवून आलात, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही हे तुमच्या सगळ्यांच्या समोर मी सांगतो. कारण काही गोष्टी असतात की इलेक्शन आलं साहेब की पक्ष प्रवेश करतात, कोणी पैसे देतं, कोणी काहीतरी वादे करतात, पण हे काय तुम्हाला वाद्यांवर आणि याच्यावर आणले नाही. तुम्ही आम्ही करत असलेल्या कामाच्या जोरावर आणि ते बघून तुम्ही आलात, त्यासाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. कारण हे पक्षप्रवेश मी तर सांगतो की 30% मी काय हवेत बोललो नाही, 30% तुम्ही सांगा. ज्यावेळी तुम्ही सर्वपक्षीय भारतीय जनता पार्टीमध्ये पैसे देऊन घेतलेत, त्यांना फूस लावून घेतलेत, त्यांची आता या 5 वर्षात कुठेतरी निराशा झाले, त्या जोरावर मी बोललोय आणि ते सगळे मला भेटून गेलेत. आता जरी तुम्ही परत त्यांच्याकडे गेलात काहीतरी आमिष घेऊन की बाबा हे देतो ते देतो इथे लावतो, आता ते आमिषाचे दिवस तुमचे संपले हे देखील मला जगजाहीर सांगावं लागेल. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना आपण नक्कीच सरळ मनाने आणि स्वच्छ मनाने मी काम करत पुढे चाललोय. आणि तुमच्यासारखी मंडळी सगळी जर सोबत असतील तर मला कोणाच्या बापाला घाबरायची गरज नाहीये हे देखील तुम्हाला सांगतो. आणि हे सगळं तुम्हाला एकच सांगतो की काही गोष्टी असतात आता जे बोललो त्याच्यानंतर ते रिॲक्ट करतात. मी काही कोणाला नाव घेऊन मोठं करायला मागत नाही, परंतु आज ते कालच्या पातळीवर राजकारण चाललंय. ते आज म्हणजे कालच्या भाषणात त्यांचं ऐकलं, कालच्या बोलण्यात की ते आता लायकीवर आलेत. आता प्रीतम म्हात्रेची लायकी काय हे कोणाला सांगायची गरज आहे का? प्रीतम म्हात्रेची लायकी ही जनता ठरवेल, तुम्ही ठरवू शकत नाही. त्या जनतेने ज्यावेळी मला जो निर्देश दिलाय, संदेश दिलाय आणि त्यांच्या म्हणण्यावर मी जे पुढे चाललोय, पैशाच्या म्हणण्यावर नाही, त्यांच्या म्हणण्यावर पुढे चाललोय, त्याचं हे झोतक उदाहरण आज तुमच्या पुढे दिसतंय. आज इथे बोलले आमचे सहकारी बोलले, ते मनातून बोललेत, त्यांना काय तयार करून आणले नाहीयेत, त्यांच्या मनातल्या भावना त्यांनी व्यक्त केल्यात. त्यामुळे हे प्रवेश नाहीतर काय असतं, काही जण छुपा प्रवेश करतात आणि मग काहीतरी काम साधून घेतात 30 दिवस आणि मग पुन्हा त्यांना हे करतात. आपण त्यातले नाही, तुम्ही मनाने आलाय, त्यामुळे तुमचं मन आता कोणी किती विरोधक असले तरी ते वळवू शकत नाही. कारण तुमच्यावर जो तुम्ही माझ्यावर विश्वास टाकलाय त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही, पहिले सांगितलंय. पक्षामध्ये तुम्हाला मानाने सन्मानानेच वागवलं जाईल, तुम्हाला हे देखील सांगितलं. आज बऱ्याच ठिकाणी शेतकरी कामगार पक्षातच 2-3 फळ्या निर्माण झाल्यात, पण ते प्रेमापोटी झाले आहेत. त्याचा द्योतक उदाहरण मी 2-3 गावांचे आहेत, मी नाव घेत नाही, परंतु त्यांना सांगितलं की ते कुठल्या पक्षात गेले नाही, ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत. परंतु काही गोष्टी अशा होतात, एकेका गावात 80-90% शेतकरी कामगार पक्ष आता पुन्हा नव्याने जागरूक झालाय, तर तिथे काही आमच्या सहकाऱ्यांकडून कळवायला फोन करायला प्रॉब्लेम होता. ते उघड सांगतो, तीच त्यांची अपेक्षा आहे, त्यांना बाकी काही नकोय. आणि जे 2 दिवसापूर्वी झाले त्याची पुनरावृत्ती करतो की सोनारी गावामधले जे आपल्या पक्षामध्ये प्रवेश करते झाले, त्यांना गायकरजी महेश बालदींनी पुन्हा 2 जणांना बोलवलं आणि त्यांना नोकरीवरून काढून टाकलं. म्हणजे तुम्ही पैसे घेऊन नोकरीला लावलेत, त्यांच्या पोटावर पाय दिलेत आणि पुन्हा आज प्रीतम म्हात्रे शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता काय करतोय, त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या घराला आधार देण्यासाठी त्यांना सांगितलंय जेवढे तुम्हाला काढतील तेवढे प्रीतम म्हात्रे लगेच नोकरीला लावेल, हे देखील मी त्यांना सांगितलं, ठणकावून सांगितलं. आणि मी बोलत नाही, मी करून दाखवणारा मुलगा आहे, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे तुमच्यात किती दम आहे तेवढे काढा आणि आमच्यात जेवढं दम आहे त्याच्या 1 पाऊल पुढे जाऊन त्याच्यापेक्षा 1 जण तरी नक्की जास्त लावेन, हे देखील मी सर्वांच्या समोर जगजाहीर सांगतो. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, तरुणांना विनंती करतो
अतिशय शांतपणे नम्रपणे आपण सगळ्यांनी काम करा, कारण ते जे यंत्रणेचा वापर करून प्रेशराईज सगळ्यांना करतायत, तुम्हाला माहिती आहे किती आमदार साहेबांवर काय काय पराक्रम केले, आज भाऊंवर करतायत, त्यांना करायचं ते करू द्या. आमदार साहेबांनी तर करून दाखवलं, 3.5 वर्ष आतमध्ये टाकलं, परंतु एक्स्ट्रा प्रॉपर्टी कशी ठेवून लोकांचे पैसे व्याजासहित परत दिलं. त्याच्यामुळे आता तुमच्याकडे काही विषय राहिले नाही, राहिले असतील ते पण तुम्ही सांगा, आम्ही त्याला तयार आहोत, एवढंच तुम्हाला सांगतो. आणि पुन्हा एकदा या तरुण सहकाऱ्यांचं तुम्ही सगळेजण आज आमच्यावर विश्वास ठेवून आलात, मनापासून स्वागत करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद. 5 वर्षामध्ये आमचा खूप गॅप काढला होता, परंतु आणि मागच्या टायमाला आम्हाला फक्त एकच मत दिला होता, त्याच्यामुळे आम्ही एक संघ बांधलेला आहे. आणि प्रीतम दादांचं नाव जेव्हा समजलं तेव्हा घारापूरचे जेवढे युवक आहेत त्यांनी आम्हाला भेटून सांगितलं, आता ही मला वाटते चौथा प्रवेश आहे जवळजवळ, आणि यामध्ये सर्व युवक जे बोलले की भाजपचं बालदीही नको आणि आम्हाला माझी आमदारी नको. आमचा विश्वास आता प्रीतमदादांनी त्यांचा काहीही तेव्हा संबंध नसताना कोरोना कालामध्ये धान्य वाटप केलं, ते दिवाळीला मिठाई वाटप केली, ती ते जाणीव ठेवली की ह्या माणसाकडे काही नसताना जर 2-2 वेळेला माझ्याकडे येऊन गेलेत आणि मागे निवडून दिलेले आमदार मात्र 5 वर्षात बघायलाही गेले नाही. त्यामुळे सर्व युवकांचा पाठिंबा घारापूरचा प्रीतमदादा यांना मिळतोय आणि त्याबद्दल मी त्यांचा अभिनंदन करतो आणि त्या युवकांना आश्वासित करतो की पुढील काळात शेतकरी कामगार पक्षामध्ये आपणा सर्वांचा सन्मान राखला जाईल. धन्यवाद. आपल्या शेतकरी कामगार पक्षामध्ये जो प्रवेश होतोय, आज जे गणेश भैरत यांच्या फॅमिलीनी 2 ट्रम ग्रामपंचायतीचे सदस्यपद भोगलेलं आहे आपल्या शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून. आणि काही कारणास्तव ही मंडळी आपल्यातून पुरवली होती, परंतु ज्यावेळी प्रीतम दादा ह्या निवडणुकीला सक्रिय झाले आणि ज्यावेळी एक चेहरा जेव्हा समोर येतोय आणि जेव्हा दादा तुमचे बॅनर जे समोर म्हणजे बॅनर लागले, त्याच्यामुळे ज्या लोकांचा प्रभाव वाढला, त्याप्रमाणे गणेश भैर यांनी माझी संपर्क केला. तर जसं भाई आपल्याला आता आपल्या पक्षाबरोबर राहणं गरजेचं आहे, त्या दिवशी आमची काही चर्चा झाली आणि ती चर्चा मी आपल्या संबंधित पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर आम्ही काल मिटिंग करून त्यांनी त्याचा निर्णय केला की आपण त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतमदादा पाटील प्रीतमदादा म्हात्रे यांच्या पाठी आपण गंभीरपणे उभं राहतो. आणि ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या एक कराडे खुर्द बूथवरती जास्तीत जास्त मताधिक्य काढण्याचा त्यांचा स्वतः प्रयत्न आहे. आजचा प्रयत्न काढून देण्याचा त्यांनी शब्द दिलाय. तसेच प्रदीप तुंगारे यांची वहिनी ही भारतीय काँग्रेसमधून सरपंच बघू होता, परंतु जसं एखाद्या कार्यकर्त्याचा कार्यकाळ संपल्यानंतर दादा त्याला एखाद्या बाजूला केलं तर असं बाजूला करण्याचं काम या 4 मंडळी केला. आपण त्याला शब्द दिलाय तर तुमचा व्यवस्थित सन्मान हा आमच्याकडे राखला जाईल आणि त्याप्रमाणे तुम्हाला येणाऱ्या कालामध्ये आम्ही तुम्हाला चांगल्या ठिकाणी दर्जेदार तुमचं पुनर्वसन करू. तुम्ही त्याला अजिबात विचार करू नका असं आम्ही त्याला शब्द देऊन आमच्या सहकाऱ्यांनी त्यांनी आपल्या BJP मधून शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केलाय. त्यांचा